नमस्कार दोस्तों, आज मैं एग्रीविजन में मध्य भारत का सबसे बड़ा कृषि प्रदर्शनी। आज आप देख पा रहे हैं कि सारे स्टॉल यहाँ पे लग चुके हैं एग्रीकल्चर के। अगर कोई आप किसान हो, अगर आपका नहीं आना हुआ तो इस वीडियो को देखिए। यहाँ पे सारे स्टॉल के और एग्रीविजन में क्या एग्जीबिशन लगा, इस सारे चीजों का हमने डिटेल्स में जानकारी दी है और खास करके हम एस&एम एग्रोटेक के प्रोडक्ट के बारे में आपको बताने वाले हैं। चलो देखते हैं।
यहाँ पे देखोगे आप तो आरसीएफ का है। आरसीएफ की बात करूँ तो एसएनएम एग्रोटेक के प्रोडक्ट जो माइक्रोराइजा है वो भी आरसीएफ को जाता है। हम पूरे स्टॉल को देखते हैं, आरसीएफ के सारे प्रोडक्ट्स यहाँ पे है, इस सबको आप देखिए। साथ ही साथ यहाँ पे शुक्ला और सारी चीजें है, और ये आरसीएफ का एक नया प्रोडक्ट निकला है जिसका नाम है माइक्रोराइजा। तो ये माइक्रोराइजा है जो एसएनएम एग्रोटेक इनको बना के देते हैं। आपको अगर आपकी एरिया में मिलता है तो जरूर लीजिए, नहीं मिलता है तो आप आरसीएफ के कस्टमर केयर को कांटेक्ट जरूर कीजिए। और आगे स्टॉप को हम देखते हैं। अगर आपको इलेक्ट्रिक कोई चीजें लेनी है जैसे खेती के लिए, अपना गवत काटने के लिए, गड्ढा करने के लिए, तो ये सारे प्रोडक्ट यहाँ पे हैं। अगर बीज लेने हैं तो बीज के लिए हमारे पास है, राष्ट्रीय बीज का है, सारे बीज यहाँ पे अवेलेबल है। और इसी तरीके से हमारे एसएनएम एग्रोटेक के सारे प्रोडक्ट यहाँ पे है। तो चलो उनसे ही मिलते हैं। नमस्ते सर। नमस्ते सर। तो हमारे एसएनएम एग्रोटेक के आप देखते हो यहाँ पे तो सारे प्रोडक्ट यहाँ पे अवेलेबल है, लेकिन इसकी खास बात है कि B2B या कल्चर बनाने में ये कंपनी सबसे नंबर 1 है। हमारे साथ मौजूद है हमारे साइंटिस्ट R&D करते हैं, विनोद डोंगरी जी हमारे पास मौजूद है। पहले तो हम R&D के बारे में समझते हैं, उसके बाद मार्केटिंग के बारे में समझते हैं। तो आइए। नमस्कार। ये जो एसएनएम के सारे प्रोडक्ट्स हैं, तो ये R&D जो बनती है इसमें क्या फॉर्मुलेशन और कितने इफेक्टिव है, इसके बारे में थोड़ा जरूर बताएं। क्या है, जो भी फार्मुलेशन हमारा बनता है सभी ऑर्गेनिक कार्बन में बना है, और ऑर्गेनिक कार्बन हम स्वयं प्रोड्यूस करते हैं हमारे देश में, लैब में। क्योंकि लैब बहुत बड़ा हमारा एरिया है, जिसमें क्या करते हैं ग्रीन हाउस पे, ग्रीन हाउस में जो हम ऑर्गेनिक कार्बन बनाते हैं, ऑयल बेस में भी बनता है, सॉलिड बेस में बनता है, पाउडर फॉर्मुलेशन में इस देश में हमारे प्रोडक्ट जाते हैं। क्योंकि कौन सा भी बायो फर्टिलाइजर विदाउट कार्बन के कुछ ज़्यादा दिन तक टिकता नहीं। इससे हमारे प्रोडक्ट की जो एक्सपायरी होती है वो ऑर्गेनिक कार्बन के कारण 2 से 3 साल तक नेगेटिव बनी रहती है, और जिसके कारण ऑर्गेनिक कार्बन अगर साथ में देते हैं तो सॉइल की फर्टिलिटी बढ़ाती है और माइक्रो ऑर्गेनिज्म की संख्या में वृद्धि करता है अर्गम। इसके कारण बहुत ज़्यादा इफेक्टिव प्रोडक्ट हमारे बनते हैं। जैसे सर हमने सुना है कि आप बहुत सारी कंपनियों को कल्चर बना के देते हैं, या B2B हमारा काम है, तो वो कैसे, अगर कोई किसान या हमारी कोई कंपनी हमारे साथ कांटेक्ट करे तो कैसे कर सकते हैं, और कैसे हम उनको ये सर्विस प्रोवाइड करेंगे? ये सभी सुविधा हमारे ऑनलाइन पे दिखाई देती है, यानी जो उनके भी हमारे कांटेक्ट है, और बहुत सारे जो भी एड्रेस है हमारे, वो किसी भी नंबर पे कॉल करके बात कर सकते हैं। B2B मार्केटिंग के लिए हमारे पास बहुत ज़्यादा ऑप्शन है और हम अच्छे से बना के देते हैं। धन्यवाद डोंगरे जी का। चलो मिलते हैं मार्केटिंग एग्जीक्यूटिव गुणवंत जंजाट जी से। गुणवंत जी, इस एसएनएम एग्रोटेक का और ये पूरा जो एग्रो विजन है इसका आपका क्या कहना है, या आपके क्या अनुभव इसके बारे में, और यहाँ पे आपने अपना स्टॉल लगाया, आपके मार्केटिंग टीम का स्टॉल लगाया, तो इसके बारे में क्या लोगों का प्रतिसाद है? देखिए सर, सेंटर इंडिया में चल रहा भी है एग्रो विजन, क्योंकि अभी इसको तो बहुत सारे ज्यादा साल हो गए हैं। इसमें जो एसएनएम एग्रोटेक का जो भी स्टॉल लगाया है हमने, यहाँ पे फार्मर्स आ रहे हैं, विदेशक आ रहे हैं, बड़े बड़े डीलर यहाँ पे आ रहे हैं सर, जो कि फार्मर्स आते हैं अपने प्रॉब्लम्स को बताते हैं, तो प्रॉब्लम्स के ऊपर में पूरी तरीके से 100% तक खड़े उतर रहे एसएनएम एग्रोटेक के वो सभी प्रोडक्ट्स। और जब हम उनको इन्फॉर्मेशन जब बताते हैं तो उनके सभी समस्या का सर सोल्यूशन उनको मिल जाता है। और यही नहीं, जैसे कि अगर मैं एज ए मार्केटिंग एग्जीक्यूटिव अगर बात करूँ सर, तो फील्ड पे जिस जिस भी जगह पे एसएनएम एग्रोटेक का प्रोडक्ट पहुंच रहा है, हर एक को फार्मर, हर एक को यूजर, यहाँ तक की बात करें हर एक को डीलर सर सेटिस्फाइड है। मतलब हमारे इसी बात को, हमारे इसी रिजल्ट को ध्यान में रखते हुए सर, हमारे महाराष्ट्र की जो कि गवर्नमेंट की कंपनी आप जानते हैं, राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइजर आरसीएफ करके कंपनी, जो उसमें भी हमारी कंपनी जो है ये हमारा माइक्रोराइजा प्रोवाइड कराती है। मतलब जहाँ तक कि हम नहीं पहुँच पा रहे थे उस जगह पे भी आरसीएफ आज पहुँच कर हमारे खास को प्रमोट कर रहा है सर। तो आप जैसे मार्केटिंग करवाते हैं तो डीलर और फार्मर है उनके साथ कैसे कांटेक्ट होता है और वो कैसे आपके साथ वर्क करते हैं? सर हमारे सभी तरीके के सोशल मीडिया है, जो कि सोशल मीडिया का जमाना है, सोशल मीडिया के ऊपर हमारे सभी कॉन्टेक्ट है सर। साथ ही साथ में पूरे ऑल ओवर महाराष्ट्र में, जहाँ तक की बात करें और इंडिया में भी कोने कोने पे हमारे डीलर से, अगर आप लोगों में से भी कोई पर्सन होंगे जो डीलर है और वो हमारे साथ से अगर कनेक्ट करना चाहते हैं तो हमारे नीचे के नंबर पर कॉन्टेक्ट जरूर कीजिएगा। और एज अ फार्मर अगर आप इंडिया के किसी भी कोने से अगर हमारा वीडियो देख पा रहे होंगे, अगर आपके खेतों में अगर प्रॉब्लम होगा, आप अगर प्रॉब्लम से जूझ रहे होंगे, खर्चा बढ़ रहा होगा, उत्पादन घट रहा होगा, तो मैं आप सभी लोगों को बोलना चाहूंगा कि एक बार एसएनएम एग्रोटेक को इस्तेमाल जरूर कीजिएगा और आप देखेंगे कि विदिन 1 वीक के अंदर में आपको सारे रिजल्ट जो आप देखना चाहते हैं वो आपको मिल जाएंगे।
बहुत बहुत धन्यवाद सर। जी सर, थैंक तो इसी तरीके से एसएनएम एग्रोटेक के और एक है दिशा टूरिज्म, जहाँ पे ऑर्गेनिक फसल भी होती है और साथ ही साथ वहाँ पे सारे पार्टीज की या रहने की, इंजॉयमेंट करने की सारी व्यवस्था है। तो चलो उसके बारे में देखते हैं। जैसे कि मैंने बताया था, एसएनएम एग्रोटेक और एक हमारा ब्रांच है या और हमारा एक वर्क है जिसको हम बोलते हैं नर्सरी। नर्सरी जितनी भी नर्सरी है ग्रीशा एग्रो टूरिज्म में बनाई गई है। वहाँ पे टूरिज्म में और अलग अलग हमारी चीजें हैं कि जो वहाँ पे आप रह सकते हैं, फन कर सकते हैं, इंजॉयमेंट कर सकते हैं। तो इन सारी चीजों के बारे में वहाँ पे जो हेड करती है, मार्केटिंग करती है, उस मैडम से मिलते हैं। चलो मिलते हैं समीक्षा मैम से। हेलो मैम, कैसे आप? वेरी नाइस। तो मैम यहाँ पे हम आपको आपके बारे में ये जानना चाहते हैं कि आप यहाँ पे वर्क कैसे करते हैं, ग्रीशा एग्रो टूरिज्म एक्चुअली वर्क कैसे करता है और ये नर्सरी वहाँ पे डेवलप होती है और वहाँ पे क्या क्या चीजें होती है, इसके बारे में हम जानकारी लेना चाहते हैं। तो प्लीज बताइए। नमस्कार, माझं नाव समीक्षा काळगुटे आहे। ग्रीशा एग्रो टूरिज्म हे एसएनएम एग्रोची स्पॉट ब्रांच आहे जी कळमेश्वर पासून 5 किलोमीटर आहे। त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॉली हाऊस देखील तिथे केलेले आहे। हिरव्या पालेभाज्या यांवर आम्ही फर्टिलायझर जे आहे, बायो फर्टिलायझर, त्याचे आम्ही रिझल्ट काढले आहे आणि तिथे दुरून दुरून लोक एन्जॉयमेंट करायला देखील येतात। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे झाडं आहे, पालेभाज्यांचे झाडे आहे आणि तिथे आम्ही बायो फर्टिलायझर जे आहे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत। आम्ही विदाउट केमिकलायझेशन बायो फर्टिलायझर यूज करून खूप छान प्रकारचे रिझल्ट काढले आहे आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या प्रकारचे आणि अजून एक भाग की तिथे दुरून दुरून लोक एक ऍग्रो टुरिस्ट प्लेस म्हणून तिथे व्हिजिट करायला येतात। तर तिथे खूप प्रकारची तिथे एंटरटेनमेंट साधनं आहे, स्विमिंग पूल आहे, कराओके सिंगिंग आहे, कॅनल वॉटर आहे, डायनिंग एरिया आहे, तसेच कॉटेज फॅसिलिटी देखील तिथे आहे। एन्जॉय करतात बर्थडे पार्टी, फॅमिली बुकिंग, अॅनिव्हर्सरी पार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारे इथे बुकिंग होतात आणि ते मॅनेज करायचं काम मी करते। तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि या आजचा दिवस ते 4था दिवस एग्रो विजनचा आहे। इथे सुद्धा भरपूर लोकांनी व्हिजिट केलेला आहे आणि दुरून दुरून व्हिजिट करायला आले आहेत, तुम्ही सुद्धा व्हिजिट करा। तो समीक्षा मैम, मेरा एक सवाल है कि यहाँ पे जो जितने भी फसल है ये कैसे डेवलप हुई है वहाँ पे, इसके बारे में समझाइए। एक्चुअली सर वहाँ पे जो है वो रेती का एरिया है पूरा, मतलब हमने जो 3 एकर्स में डेवलप किया है, रेत का एरिया है। तो वहाँ पे कैसे है, वहाँ पे जो रिजल्ट निकालना है वो बहुत पॉसिबल ही नहीं है, लेकिन हमारे सर ने क्या किया है, उधर खेती कर किया है और जो बायो फर्टिलाइजर हमारे फैक्ट्री में होता है, 800 लीटर हमारे फैक्ट्री है, वहाँ पे जो फर्टिलाइजर होता है विदाउट केमिकल, मतलब ऑर्गेनिक कंटेंट है उसमें ऐड किया है। उसके हम जो रेता भाग है, रेती वाला एरिया, हाँ रेती वाला एरिया है, वहाँ पे हमने प्लांट लगा के डेवलप किया है कि देखो साधारण जो जमीन है उससे भी जो एरिया है ना, उधर भी जो हमारे ये प्लांट है वो डेवलप होती है। मतलब हमारा जो प्रोडक्ट है वो कौन से भी जो जमीन है, कौन सा भी एरिया है वहाँ पे सूट करता है। मतलब तो हमारे लिए एक बड़ा चैलेंज था सर हमारे लिए कि कुछ प्लांट बिगड़ते भी है सर, कुछ प्लांट, लेकिन हमारे प्रॅक्टिकल करने से वो डेव्हलप हो रहे आहेत वगैरे। तर बायो फर्टिलायझर पासून ही आम्ही नर्सरी तयार केलेली आहे आणि तुम्ही रिझल्ट पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्लांट आहे। तर याचं कारण म्हणजे बायो फर्टिलायझर। मला एक अजून सवाल विचारायचा आहे, आता हे नैसर्गिक किंवा आपण ऑर्गॅनिक शेती तुम्ही तयार केली आहे, तर एखाद्या टुरिझमला जर यायचंय तिथे आणि पाहायचंय तर हे शेती प्लस बैलगाडी किंवा तुमचं जे काही एन्जॉयमेंट आहे ते तुम्हाला आम्हाला तिथं पाहता येईल का? नक्कीच व्हिजिट करू शकता सर तिथे, कारण तिथे 3 एकरचा आम्ही प्रोजेक्ट ठेवला आहे। तर तिथे नर्सरी मध्ये सुद्धा प्लांट आणून आम्ही त्याच्यावर रिझल्ट काढतो आणि ते बायो फर्टिलायझर आहे आपले। तर मॅडम इथे काय काय गोष्टी होते ग्रीशा टुरिझम मध्ये? ग्रीशा एग्रो टुरिझम हा आमचा 3 एकरचा प्रोजेक्ट आहे। तिथे हे सर्व जे आहे ते सर्व उत्पन्न आम्ही इथे काढतो आणि बायो फर्टिलायझर खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट इथे आहे। तसेच तिथे एंटरटेनमेंटचे भरपूर असे साधन आहे, तिथे मोठं गार्डन आहे, संत्र्याचा बगीचा आहे, लोक येतात आणि खरंच खूप एन्जॉय करून जातात। स्विमिंग पूल आहे, कॅनल वॉटर आहे, रेन डान्स आहे, तसेच स्टेज फॅसिलिटी आहे। एंटरटेनमेंट करिता आम्ही डान्सिंग, सिंगिंग हे सर्व साधन आम्ही आहे आणि तसेच मी एक मॅनेजर म्हणून तिथे लोकांचं जे मनोरंजनाचं साधन आहे ते गेम्स अरेंज करते आणि या सर्व गोष्टी आम्ही तिथे करतो। बुकिंगसाठी टिपिक सर आहे, ते देखील आमच्या ऑनलाईन बुकिंग करतात आणि रिसेप्शन सुद्धा तुम्हाला हँडल करतात। या तुम्ही सर्व लोक या, तिथे तुमचं स्वागत आहे, फार छान आहे, पाहण्यासारखे आहे, तिथे नैसर्गिक निसर्गरम्य असं वातावरण मिळते। या सर्वांचं स्वागत आहे आमच्याकडे।
नमस्कार, मी नीता ठाकरे. आज आपल्याला ग्रीशा ॲग्रो टुरिझम बद्दल थोडं सांगणार आहे. काय झालं की शेतकरी आपली शेती करतो आणि बरेचदा शेतीमध्ये असं दिसून येतं की नुकसान होतं आणि मग काहीच केलं जात नाही. की ॲग्रो टुरिझम एक नवीन संकल्पना आहे ज्यातनं शेतकरी कमाई तर करेलच आहे, पण एक ॲग्रो टुरिझम म्हणजे लोकांना एक विरंगुळा म्हणून सुद्धा एक स्थान मिळेल आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना आज शांतता हवी आहे, ग्रीनरी हवी आहे. शहरीकरणाचं जिकडे तिकडे वाव झाल्यामुळे काय होतंय की लोकांना ती शांतता म्हणा किंवा ग्रीनरी मिळून नाही राहिलेली आहे. तर शेतकऱ्यांनी हाच एक उपक्रम जर शेती सोबत राबवला तर त्याला उत्पन्न तर मिळेलच, पण त्याचं नाव सुद्धा कुठेतरी बाहेर जाईल आहे. तसंच हे ग्रीशा ॲग्रो टुरिझम आहे जिथे पूर्णपणे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा वापर करून हे टुरिझम डेव्हलप केलं आहे. सोबतच लोकांना स्विमिंग पूल, रेन डान्स, नंतर गाण्याकरता ज्यांना गाण्यांची आवड असेल आहे ते सुद्धा आहे. आणि नंतर प्रोग्राम छोटे छोटे इव्हेंट जर का घ्यायचे असेल, आजकाल इव्हेंटचं सुद्धा फार फॅड चाललेलं आहे. लोकांच्या छोट्या छोट्या किटी पार्टीज म्हणा किंवा छोटे छोटे लोक किंवा एक रोजच्या बिझी शेड्यूल मधनं बाहेर पडून ते स्वतःसाठी काहीतरी करू इच्छितात, तर त्याचा सुद्धा फायदा हा ग्रीशा ॲग्रो टुरिझमला होत असतो. आणि हीच पूर्वकल्पना घेऊन म्हणून हे ग्रीशा ॲग्रो टुरिझम हे डेव्हलप केलं गेलेलं आहे. ग्रीशा ॲग्रो टुरिझम हे नागपूरपासून केवळ 22 किलोमीटर ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अगदी रोड टच आहे आणि त्यासाठी म्हणून आपण अवश्य इथे भेट द्यावी. एक दिवस सहजच आणि स्वतःसाठी घालवावा असं मला वाटतं. आपण काम तर रोजच करत असतो, स्वतःसाठी काही क्षण घालवावे, एक आनंद या ग्रीशा ॲग्रो टुरिझम मधनं घ्यावा. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत इथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसंच राहण्यासाठी जर का हवं असेल तर इव्हन राहण्यासाठी सुद्धा इथे आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला ग्रीशा ॲग्रो टुरिझम मध्ये यावा आणि आनंद घ्यावा. आपल्याला सर्वांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, आज आपण एसएनएम ॲग्रोटेक बद्दल एक थोडी फार माहिती जाणून घेऊया. एसएनएम ॲग्रोटेक एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर कंपनी आहे. एमडी श्री सतीश मोहोड आहे. ही इज एन केमिकल इंजिनियर. नाव ही इज डुइंग हिज PhD इन केमिकल इंजिनिअरिंग ऑल्सो. त्यांनी जो काही रिसर्च केलेला आहे आणि तो रिसर्च केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचविण्या अगोदर त्याचे प्रात्यक्षिक आपण आपल्या स्वतःच्या जागेवरती घ्यावे आणि त्यातनं रिझल्ट जे काही येतील ते लोकांपर्यंत पोहोचवावे, या उद्देशानं हे एसएनएम ॲग्रोटेक आपण फॉर्म केलेली आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर, आता ऑर्गॅनिक म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी हे केमिकल फर्टिलायझर्स नसल्यामुळे लोक जे काही खायचंय त्याच्यामध्ये त्यांना अगदी शुद्ध आणि नॅचरल थिंग्स मिळायच्या, ज्याच्यामुळे आजार कमी होते, लोक कामं करायचे, सुदृढ राहायचे, मनाने म्हणा किंवा शरीराने सुदृढ राहायचे. पण आता नाउअडेज व्हॉट हॅपनिंग की केमिकल इंटेक फार लोकांमध्ये झालेला आहे आणि ज्याचा प्रादुर्भाव लोकांच्या शरीरावर, मनावर आणि आजारांमध्ये दिसून येतो आहे. आजकाल प्रत्येक 90% पूर्वी ताप म्हणजे एक सर्वसाधारण बिमारी होती, आता कॅन्सर म्हणजे सर्वसाधारण बिमारी झालेली आहे. बिकॉज ऑफ दॅट केमिकल रेसिड्यूज इंटेक जो काही जास्त होऊन राहिलेला आहे आणि शरीरामध्ये साठवून राहिलाय, त्याच्यामुळे हे कॅन्सर आणि इतरही अनुषंगिक बिमाऱ्या ह्या जडायला लागलेल्या आहेत. तर ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कडे वळणं गरजेचं आहे. Nowadays, foreign countries also using the organic fertilizers. They are going to the organic. Why they are not going towards organic? As a India म्हणून आपण का जाऊ शकत नाही? एक शेतीप्रधान देश असून सुद्धा आपण केमिकल फर्टिलायझर्स वापरतो आहे, ते केमिकल इंटेक जास्त घेतो आहे. तर वाय डोंट वी गो फॉर दॅट ऑर्गॅनिक फर्टिलायझर? अशी ही संकल्पना घेऊन एसएनएम ॲग्रोटेक ही आलेली आहे. यामध्ये सर्व ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा वापर केला जातो आणि लेस रेसिड्यू फ्री किंवा 90% सोल्युबल, 99% सोल्युबल फर्टिलायझर्स आपल्याकडे इन द फॉर्म ऑफ लिक्विड, ग्रॅन्युलर अँड सॉलिड फॉर्म असे उपलब्ध आहेत. आणि यातूनच आपल्याला एक शेतकऱ्यांना संदेश द्यायचा आहे की ऑर्गॅनिक कडे वळा आणि जे काही लोकांना आपल्याला चांगलं आजार फ्री द्यायचं आहे आणि शेतकऱ्यांना म्हणा किंवा एक समाजाला म्हणा किंवा त्यानंतर देशाला आपल्याला ऑर्गॅनिक कडे वळवायचं आहे. तर निश्चितच तुम्ही एसएनएम ॲग्रोटेकचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याकडे आपण वापरावे. आज आपण स्वतः वापर केला तर आपण इतरांना सांगू शकू, इतरांना सांगितलं समाजाला, समाजाकडनं सोसायटीकडनं एक गाव, नंतर शहर आणि नंतर एक देश आणि पूर्ण विश्वाला आपण ऑर्गॅनिक कडे नेऊया, हा आपण संकल्प करूया. धन्यवाद. ऐसा है, ये बहुत अच्छा काम है, किसान के हित में होना चाहिए और मैं बहुत खुश हूँ, मुझे अच्छा लगा आपसे मिलके. और सबसे पहले मैं अपना परिचय दे देता हूँ
ओके, मैं डॉक्टर अजय सिंह राजपूत, रीजनल डायरेक्टर, रीजनल सेंटर फॉर ऑर्गेनिक एंड नेचुरल फार्मिंग, गवर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर। हमारा काम है जो हमारे नेचुरल फार्मर्स हैं या ऑर्गेनिक फार्मर्स हैं या इवन दूसरे फार्मर्स भी हैं, उनको टेक्नोलॉजी ट्रांसफर करना या उनको ट्रेनिंग देना, HRD प्रोग्राम्स होते हैं। इसके अलावा हम कुछ क्वालिटी टेस्टिंग का भी काम करते हैं। जैसे हमारे जो ऑर्गेनिक फार्मिंग में जो बहुत सारे प्रोडक्ट यूज होते हैं, जैसे बायो फर्टिलाइजर्स है, माइक्रोराइजा है, प्रोम है, जितने FCO 1985 एक से हमारा जो भारत सरकार का एक एक्ट है जिसको हम बोलते हैं FCO 1985, उसके अंतर्गत जितने भी प्रोडक्ट आते हैं उन सबकी हम लोग टेस्टिंग भी करते हैं। और हमारा हेडक्वार्टर गाजियाबाद में है, वहाँ से सैंपलिंग होकर हमारे पास आती है कोडिंग होने के बाद, फिर हमारे साइंटिस्ट जो हैं, जो एनालिस्ट हैं, वो उसकी टेस्टिंग करते हैं। और दूसरा यह है कि हम जो भारत सरकार की जितनी स्कीम्स हैं, जैसे जैविक खेती को जो प्रमोट करने वाली स्कीम्स हैं, और जैसे परंपरागत कृषि विकास योजना, PKVY और मिशन ऑर्गेनिक वैल्यू चेन डेवलपमेंट फॉर नॉर्थ ईस्टर्न रीजन, और BPKP, और अभी नमामि गंगे आपका चल रहा है, इन सब की भी हम लोग मॉनिटरिंग करते हैं स्टेट गवर्नमेंट के साथ, उनको ट्रेनिंग भी देते हैं। और हम चाहते हैं कि ऐसे ऑर्गेनाइजेशंस आगे आए और किसानों के लिए, जैसे आपने बड़ा अच्छा काम किया है, मतलब मुझे ठीक लगा कि ये किसानों को एक वन स्ट्रोक में, सतीश जी जो है ना, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, तो उन्होंने ये सब नर्सरी और फार्मर्स को अवेलेबल कराया है। एग्रोविजन को भी मैं स्पेशली, गडकरी साहब ने एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म प्रोवाइड किया है। I wish for the success of this organization as well as for the betterment of the farming community of Maharashtra and entire country। मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ पर पूरा देश के लोग आए हुए हैं। मैंने अभी देखा यहाँ सामने हमारा जो ये CIPMC का भी है, इसके अलावा जो है गोवा के लोग हैं, मध्य प्रदेश के स्टॉल लगाए हुए हैं, और आपने भी अच्छा स्टॉल लगाया है, आपको बहुत बहुत धन्यवाद। गडकरी साहब के जो एग्रोविजन का आज जो कार्यशाला में हमारे डायरेक्टर सर, रीजनल डायरेक्टर सर ने यहाँ पे जो सर के यहाँ पे सेमिनार रखा है, गडकरी साहब ने तो VIP चीफ गेस्ट करके आए हैं, और उन्होंने ये अपने एग्रोविजन के जो स्टॉल को विजिट की है, ऑर्गेनिक में जो उनका जो ऑर्गेनाइजेशन जो ये वर्क करता है उसका प्रैक्टिकली उन्होंने आज देखा है। हमें अच्छा लगा कि सेंट्रल गवर्नमेंट के डायरेक्टर सर खुद होके हम एक एक्चुअल ऑर्गेनिक फार्मिंग देखने के लिए, जिसका हमने पायलट प्रोजेक्ट बोलते हैं, इसको डेमो प्लॉट बनाया है। और हमें सर ये खुशी है कि आज देश में 70% लोग ऑर्गेनिक पे बिलीव करने लगे हैं। पहले 30% ऑर्गेनिक था, 70% केमिकल था, लेकिन मैं सर 7 राज्य का सर्वे करके आया हूँ, आसाम, मेघालय, हिमाचल, सारे राज्य का सर्वे करके आया हूँ। तो वहां पे बोला लोगों ने कि सर जहाँ पे केमिकल काम नहीं करता, जहाँ पे केमिकल रुक जाता है, वहाँ पे ऑर्गेनिक रिजल्ट दिखा रहा है हमको। तो ये बहुत बड़ा अचीवमेंट है, और हमें खुशी है कि बाय यूजिंग ऑर्गेनिक वी इम्प्रूविंग द हेल्थ ऑफ सॉइल, दैट्स इम्पोर्टेंट, because of we improve the soil health and organic carbon, that time we achieve the fertility of soil and improve the production of crops। तो ये हमने साबित करके दिखाया। 7 राज्य में हमने, जिनका एवरेज रेट ऑफ प्रोडक्शन कम हो गया था और सॉइल में एसिडिटी और हार्डनेस बढ़ गया था, वो आज 3 साल बाद में या 4 साल बाद में सॉफ्ट हो गई है, और फिर से वहाँ पे प्रोडक्शन बढ़ गया है। और केमिकल उन्होंने कम कर दिया। फॉर एग्जाम्पल पंजाब भी है, उसमें पंजाब में भी हमने यूरिया DAP का कम करके ऑर्गेनिक को बढ़ाया दिया है। ये हमारा मिशन है सर कि हमें बिजनेस के साथ साथ लोगों की हेल्थ भी संभालनी है, क्योंकि उसमें अपन भी आते हैं। अपन भी अगर केमिकल फूड कंटिन्यूस लेंगे तो उसके कैंसर है, बाकी एक्यूमुलेशन ऑफ द केमिकल इन द स्टोरेज इन बॉडी दैट कॉजेस द कैंसर एंड अदर डिजीजेस। तो ये अवेयरनेस हम फार्मर में फैला रहे हैं कि आपके भी बाल बच्चा कल जाके खराब होंगे, तो हम उनको एक सैंपल देके उनको उसको कराते हैं सर। पोटैश का सैंपल देते, माइक्रोराइजा का देते, और उनको एक छोटे पैमाने पे 1 एकड़ में करने के लिए लगा देते। वो देखता है कि केमिकल से मुझे इतना यील्ड आया है, ऑर्गेनिक और केमिकल डाला तो इतना आया है, तो मुझे मैं आगे हुआ भी, तो उसके लिए लोग बिलीव करना चालू कर दिया सर। और यही SNM एग्रोटेक का कंसेप्ट है कि लोगों को पहले अवेयर किया जाए, बाद में उनको प्रोडक्ट दिया जाए। बहुत बढ़िया। क्या और उसके लिए SNM हमेशा क्वालिटी के लिए तत्पर रहती है। R&D खुद का है सर। और अभी मुझे बताइए, खुशी हो रही है सर, आप एक डॉक्टरेट सर मुझे मिले हैं, क्योंकि मैं भी डॉक्टरेट का एक स्टूडेंट हूँ। VNIT और LIT मिलके हमने ये प्रोजेक्ट लिया जिसका लीडर मैं है, PhD मेरे नाम से आएगा। तो उसमें हम 5 प्रोडक्ट का पेटेंट कर रहे हैं सर। रेसिपी उसमें एक नैनो पोटैश है जो कि केमिकल को अल्टरनेटिव है सर, जिसकी सोलेबिलिटी 99% रहेगी, रेसिड्यू 0 रहेगा, ठीक है, और प्रोडक्टिविटी बढ़ जाएगी। ये इसका थीम है हमारा, उस पर हमारा रिसर्च चल रहा है।
प्लस हम माइक्रोराइजा को नैनो में लाने की कोशिश कर रहे हैं ताकि वो ट्रांसपोर्टेशन के लिए इजी हो जाए। ट्रांसपोर्टेशन कॉस्ट ज्यादा जाती है अपने पास, और उसमें उसका कॉस्ट का इफेक्ट जो है फार्मर पे पड़ता है। तो हम फार्मर को कैसे कम से कम कॉस्ट में ज्यादा अच्छी क्वालिटी पहुंचाया जाए, ये हमारा ऑब्जेक्ट है। क्या तो इसमें हम अभी VNIT में मेरी PhD चल रही है डॉक्टर के इसमें, तो हमें कुछ 5 प्रोडक्ट ऐसे सैंपल ये किए हैं, और उसके लिए हमने 5 स्टेट चुने हैं अलग अलग क्लाइमेट के, और वहाँ पे अलग अलग फार्मिंग में उसका ट्रायल्स होगा 3 साल। आफ्टर 3 ईयर उसका सबमिशन होगा, और 4th ईयर में वो पेटेंटेड प्रोडक्ट PhD होगा नैनो टेक्नोलॉजी। तो आपको एक छोटा सा सजेशन देना चाहता हूँ कि मैं, क्योंकि आप नागपुर में हैं, तो आप मेरे सेंटर में भी कभी विजिट करिए, आपकी टीम भी आए, और एक डेमोन्स्ट्रेशन आप लेआउट करो, ताकि प्रैक्टिकली हमारे यहाँ जितने किसान आते हैं जो हमारे ऑफिशियली विजिट करने आते हैं, उनको भी वो चीज दिखाई पड़ेगी। दूसरी बात, ऑर्गेनिक कार्बन का बहुत बड़ा रोल है, ये केवल प्लांट्स में ही नहीं, ह्यूमन बॉडी में भी है। तो ऑर्गेनिक कार्बन बहुत ही इम्पोर्टेंट है। जैसा आपने कहा कि हम प्राकृतिक खेती और जैविक खेती को प्रमोट कर रहे हैं, इसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद। और किसानों के लिए आज इसकी जरूरत भी है, क्योंकि हम देखते हैं कि अभी हमारे एरिया में बहुत सारे किसानों का जो सॉइल का ऑर्गेनिक कार्बन काफी कम हो गया, तो वो केमिकल से कभी नहीं बढ़ सकता, उसके लिए आपको ऑर्गेनिक इनपुट ही डालना पड़ेंगे। दूसरा, कभी भी इवन ह्यूमन बीइंग में भी ऑर्गेनिक कार्बन का बड़ा रोल है, कोयला बहुत इंपॉर्टेंट है। तो अगर कभी भी आप देखें तो आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, और इसको लेके थोड़ा सा आप और अवेयरनेस क्रिएट कराइए। थैंक यू वेरी मच। हमारा ऑर्गेनिक, हमारे जो भी प्रोडक्ट बनते हैं सर, उसमें बेस मटेरियल हमने ऑर्गेनिक कार्बन ही चुना है। जो भी फॉर्मुलेशन बनेगा उसमें ऑर्गेनिक कार्बन रहेगा ही रहेगा। तो क्या है, वो फ्री ऑफ कॉस्ट फार्मर को जा रहा है। ऑर्गेनिक कार्बन के नाम पे फार्मर खरीदने के लिए तैयार नहीं है, तो उनको फ्री ऑफ कॉस्ट देना चाहते हैं सर हम। जो मेजर प्रोडक्ट है उसमें बेस मटेरियल वो ऐड कर देते हैं ऑर्गेनिक प्रोडक्ट। तो उसके लिए हमने ये देखा है कि अभी तक तो हमारा अचीवमेंट है कि 1 तक के ऑर्गेनिक कार्बन लेके गए हैं सर। हमारा मोटो है कि एटलीस्ट 1 के ऊपर जाना चाहिए। बहुत अच्छी बात, ये मोटो है सर। अभी देखते हैं कितने सक्सेस होंगे, और आपका हमेशा हमको सहयोग लगेगा। कभी भी आप बोल रहे तो हम ऑर्गेनिक एक प्लॉट आपके यहाँ पे करेंगे, डे 1 से उसको ऑर्गेनिक ट्रीटमेंट जाएंगी, फ्रॉम वर्मी कंपोस्ट टू यील्ड लाने तक के उसको ऑर्गेनिक प्लॉट बनाएंगे आपके यहाँ पे, और आपके सामने ट्रीट करेंगे। थँक यू सर। हे जे SNM ॲग्रोटेक कंपनीचं हे जे प्रॉडक्ट आहे, हे शेतीविषयी खूपच उपयुक्त आणि शेतकऱ्याला त्याच्या जो उत्पादनाची वाढ आणि पुन्हा शेतीची जी माती आहे ती मातीची सुरक्षा, हे 2 मुद्दे या प्रॉडक्टमध्ये रोडोफोर्स आणि व्यामफोर्स हा एक ग्रोथ प्रमोटर आहे। त्याच्यासोबतच तो मातीला सुद्धा दुरुस्त करून, म्हणजे मातीची जी क्वालिटी आहे ती दुरुस्त करतो आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ करतो। आणि तिसरा याचा फायदा असा आहे की आपला जो रासायनिक खताची मात्रा जसं जसं आपण कंटिन्यू जर वापरला तर 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला रासायनिक खत अर्ध्या म्हणजे निम्म्यावर आपला खर्च येतो। असे या उत्पादनाचे भरपूर फायदे आहेत। 5 वर्ष आधी मी 1 एकरमध्ये सुरुवात केलेली होती SNM ॲग्रोटेकने। मी SNM ॲग्रोटेकचे MD सतीश मोहोळ हे 5 वर्ष आधी या एरियामध्ये, धानाचा यांचा एरिया होता मोठा, पवनी भेंडाळा, बरोबर पवनी भेंडाळ्याला या गावामध्ये आम्ही एका मीटिंगला गेलो होतो चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या। तिथे त्यांनी सांगितलं की आमचे शेतकरी हे केमिकल कडून वरून ऑर्गॅनिक कडे जायसाठी बघताय, पण यांना काही फायदा झाला नाही, त्याच्यामुळे काही विश्वास करत नाही। त्यावेळेस हे श्री तेलमासरे साहेब आणि गुलाबजी वैद्य यांनी मला एक चांगला प्रतिसाद दिला की सर आम्ही ऑर्गॅनिक करायला तयार आहोत, पण आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही आहे। मी म्हटलं त्यांना एक काम करा, तुम्ही एका एकरामध्ये छोटे सॅम्पल दिलेले होते तेव्हा, एका एकरामध्ये टाकून बघा, जर फायदा होईल तर तुम्ही मला भेटा। या माझं कार्ड दिलं होतं मी त्यावेळेस, ऑफिसचा ॲड्रेस दिला होता। त्यावेळेस मला आश्चर्य झालं की हे 15 ते 20 दिवसानंतर, मला वाटतं त्यावेळेस तुम्ही परत टाकलं होतं, 15 ते 20 दिवसानंतर माझ्या ऑफिसला स्वतः 4 ते 5 लोक घेऊन आले, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मेंबर, आणि सांगितलं की साहेब तुम्ही ज्या डब्या दिल्या होत्या त्यामुळे आमच्या शेतामध्ये जो आमचा दाण्याचा परत टाकलं ते 15 ते 20 दिवसात आलं आणि चांगलं फुटी आणि डार्क ग्रीन आहे। आपल्या स्क्रीनवर बघा, तिथे पण मी तुम्हाला दाखवू शकतो त्यांच्या शेतातले प्रोडक्ट आम्ही त्यावेळेस दाखवले। आणि
त्या दिवशीपासून ही गोष्ट होती 2019ची, कोरोनाच्या आधीची. आज 4 ते 5 वर्ष झाले आणि त्या काळामध्ये यांनी, मला वाटते सुरुवातीला तुम्ही किती क्विंटल घ्यायचे आणि आज किती क्विंटल घेताय? सुरुवातीला आम्हाला 18-20 क्विंटल उत्पादन व्हायचं आणि आता जवळपास आमचं उत्पादन धानाचं, आमची शेती धानाची आहे, 30-32 क्विंटल पर्यंत आपलं उत्पादन गेलेलं आहे. जवळपास 40% हाईक झाला शेतीमध्ये. बरं, या 40% उत्पन्न वाढलं तुमचं, पण या 40% उत्पन्न वाढवण्यासाठी तुमचा खर्च किती वाढलाय सांगा बरं? नाही, आता हळूहळू आमचा हा रासायनिकवर जो खर्च आहे, रासायनिक खताचा खर्च हा कमी होत आहे. लागत म्हणजे मागच्या 5 वर्षात आमची जवळपास 15-20% खर्च खताचा कमी झालेला आहे. म्हणजे तुमचा खर्च 20% कमी झाला आणि उत्पन्न 40% वाढलं, म्हणजे तुमची शेती फायद्यात आली आता. बरं, यानंतर तुम्ही शेती चांगली झाली, पीक चांगलं झालं, पण जमिनीचा काय सर्वे आहे तुमचा? कशी वाटते जमीन तुमची? या उत्पादनामुळे आपल्या शेतीमध्ये गांडुळांची संख्या भरपूर वाढते आणि आपली शेती जे हार्ड झालेली होती, कडक झालेली होती, ट्रॅक्टरला सुद्धा बरोबर चालत नव्हते. या उत्पादनामुळे PSF, व्यामफोर्स याच्या वापरामुळे मऊ झालेली आहे ती माती आणि आपला ट्रॅक्टर सुद्धा, ते ट्रॅक्टरवाला समजते त्याला, म्हणजे ते चालताना हलकं चालते, ताकद नाही लागत आणि त्याच्यामुळे तो मातीचा उपजाऊपणा वाढलाय. पाणी मुरवण्याची क्षमता आणि पाणी हे शोषण्याची क्षमता हे कशी आहे तुमच्या जमिनीची आता? आता चांगली आहे. आणि एक सांगा मला, हे ऑर्गॅनिक वापरल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये आधी तुम्ही पेस्टिसाइड मारायचे म्हणजेच रोग यायचे, त्या फवारण्याचा खर्च कमी झाला की वाढला? खर्च याच्यामुळे कमी झाला नाही म्हणत आपण, ते फवारणी आपल्याला 2 ते 3 करावे लागतात, पण जो उत्पादन आहे तो वाढला आणि जो आपलं झाड निरोगी राहते आणि त्याच्यात जो शायनिंग आहे झाडाला, त्याची एक वेगळीच क्वालिटी बनते या उत्पादनामुळे. शेतकऱ्यांचा मातीचा दर्जा आणि आर्थिक दर्जा ह्या दोन्ही वाढवासाठी SNM ॲग्रोटेक, SNM ग्रुपचे सर्व कर्मचारी आणि सर्व जे काही आपल्या फील्डवर राहणारे आणि ज्याचे आपले ग्रुपचे लोक आहेत, हे सदैव तुमच्याकडे तत्पर राहील. आणि मला तुमचं अभिनंदन करावं वाटते की तुम्ही 1 एकर पासून आज 500 एकर पर्यंत, एका गावात 500 एकर म्हणजे 500 शेतकरी आमच्या कंपनीशी विदाऊट कुठलीही ऍड करता, मला नाही वाटत आम्ही कुठली ऍड केली असेल तुमच्या एरियामध्ये, कुठलं न करता तुम्ही इतक्या मोठ्या विश्वासाने आपलं उत्पन्न वाढवलं. आज भारतामध्ये सक्सेसफुल ऑर्गॅनिक गाव म्हणून तुमच्या गावाला अवॉर्ड द्यायला पाहिजे खरं तर शासनानं. त्यासाठी मी तुमच्या शासन देईल तेव्हा देईन, पण आम्ही स्वतः तुमच्या गावाचा सत्कार करू आणि येऊ. आणि या शेतकऱ्यांनी असंच भरघोस उत्पन्न घेऊन निरोगी अन्न हे पिकवावं अशी SNM ग्रुपची अपेक्षा आहे. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ काढून आज 150-200 किलोमीटरचा प्रवास करून इथे या ॲग्रोव्हिजनला आले आणि आमचा उत्साह वाढवला, त्याबद्दल SNM ग्रुप तर्फे मी तुमचे धन्यवाद करतो. आणि भविष्यामध्ये SNM ग्रुप तुम्हाला अधिकाधिक चांगले प्रोडक्ट्स देईल याचे आश्वासन देतो. धन्यवाद. नमस्कार, मी संजीव बनकर, मी स्वतः शेतकरी आहे. माझी धानाची शेती आहे, माझी ॲग्रोफॉरेस्ट्री सारखा एक युनिट आहे. मी जनावरांचा चारा निर्माण करतो. या सगळ्या शेतांमध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक निविष्ठांचा मी दरवेळेला शोध घेत असे. त्यावेळेला मी सतीश मोड साहेबांच्या SNM ॲग्रोच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या संपर्कात आलो. मी मुख्यत्वे वापरलेली 3 प्रोडक्ट्स म्हणजे एक व्यामफोर्स, दुसरं PSF आणि तिसरं रोडोफॉस. मला असं लक्षात आलं की व्यामफोर्स वापरण्याने त्यांचे कॉम्बिनेशन घेतलं. व्यामफोर्सचा मुख्य वापर केल्याबरोबर ही जी हेअर रूट्स असतात, बारीक बारीक जाळी मुळं आहेत, ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याच्यानंतर PSF वापरल्यावर झाडाच एक वेगळाच तजेलदारपणा दिसत होता आणि पीक पक्क होताना त्याच्या 15 दिवस आधी फुलोऱ्यात आल्यावर फळ धरताना आम्ही रोडफॉस वापरलं. त्यामुळे पिकाची गुणवत्ता चांगली राहिली, वजन चांगलं राहिलं. बरं, हे एक वेळेला नाही तर वारंवार झालं. मी गेल्या जवळपास 5 वर्षापासून हे करतोय, हे वापरतोय. अतिशय आनंदी आहे, सुखी आहे की यांनी अशा प्रकारचे चांगले प्रोडक्ट्स
मार्केटमध्ये आणले. यांचं ऍग्रिकल्चर कॉलेज एक्झिबिशन मधलं पार्टिसिपेशन पाहिल्यावर अजून चांगलं वाटलं, अजून आनंद झाला की हे लोकांपर्यंत पोहोचतायत, यांचे प्रोडक्ट्स पोहोचवतायत. किंमत पाहू जाता एका रिझनेबल कॉस्ट मध्ये, खूप महागही नाही. एकरी खर्च माझ्या मते खूप झालं तर 1000 रुपये येतो, पण पिकामध्ये वाढ मला धानामध्ये 25%. माझे जे परिचित, माझे जे मित्र आहेत ते लोक 18 क्विंटल पासून 24 क्विंटल पर्यंत, तर जे लोक 22-24 उत्पन्न घेत होते ते आता 30 ते 35 क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. हा अनुभव आहे. कुणाला शहानिशा करायची असेल तर पवनी तालुका, डिस्ट्रिक्ट भंडारा, पवनी तालुका, भेंडाळा गाव, आसगाव, खैरी दिवाण अशा या परिसरांमध्ये, वाडेगाव हे परिसरामध्ये आम्ही सगळं वापरतोय. लोक खुश आहेत, आनंदाने घेत आहेत, करतायत आणि स्वतःच उत्पन्न चांगलं वाढवत आहेत. एकूणच आम्ही या प्रोडक्ट आणि या कंपनीने आणलेल्या सगळ्या धोरणांविषयी, किमतींविषयी, त्यांच्या निविष्ठांविषयी खूप खुश आहोत, हॅपी आहोत. कंपनीला सुरेश चिंतित हो. माझे 2 शब्द सांगतो. मी दिलीप भास्करराव धोटे, मुक्कामपूर धापेवाडा, प्रगती कृषी सेवा केंद्र बामणी फाट्याचे संचालक. मी एम ॲग्रोटेक लिमिटेड ही मोहोळ साहेबाची कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे प्रॉडक्ट एक 8-10 वर्षापासून वापरत आहे. याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न वाढवणं आणि उत्पादन वाढवून शेतकऱ्याचा जो माल आहे, शेतकऱ्याचा जो कापूस आहे, सोयाबीन आहे, भाजीपाला बियाणं, याच्यामध्ये वाढ कशी होईल, याच्यामध्ये शेतकऱ्याचं भलं कसं होईल आणि शेतकऱ्याला 2 पैसे जास्त फायदा कसा होईल, असं हे MHM ॲग्रोटेक कंपनी ही काम करते आहे. ज्याचे मला मोह आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत आणि याची जी क्वालिटी आहे, या ज्या विम फोर्स वगैरे यांचे जे बरेच प्रोडक्ट आहे, या क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि क्वालिटी चांगली असून शेतकऱ्याची भरभराट कशी होईल, शेतकऱ्याचा फायदा कसा होईल आणि शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, याकडे ह्या कंपनीचं महत्वपूर्ण लक्ष असते. आणि त्याचे सहकारी डोंगरे साहेब, बरेचसे याचे जे सहकारी आहेत, बरेचसे यांचे सहकारी जे आहेत, हे सहकारी त्या दुकानामध्ये जाऊन आणि प्रोडक्टची माहिती देतात आणि त्याच्यामुळे शेतीला अतिशय चांगला फायदा होते आहे. शेतकरी खुश आहेत आणि ह्या कंपनीचं नाव सुद्धा लौकिक आलेलं आहे आणि निश्चित शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि यामधून आपण उत्पादन जास्त घ्यावं ही नम्र विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार, जय हिंद. आज आमचे पूजनीय आदरणीय असे दिलीपरावजी धोटे आणि आदर्श शेतकरी आणि आदर्श लोकसेवक पण त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं कृषी केंद्र पण त्या एरियामध्ये फार नामांकित आहे की एक म्हणजे सच्च व्यक्ती या नावाने त्यांची ओळख आहे तिथे. अशा व्यक्तींनी आम्हाला गेल्या 5 वर्षापासून सतत मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. आज ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो पहिल्यांदा, त्यावेळेस आमची कंपनी खरंच छोटी होती. आज त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही 7 राज्यामध्ये काम करतोय आणि त्यांनी जे क्वालिटीवर भर दिलं, तर त्यांना मी एकच गोष्टीची शाश्वती देतो आणि ग्वाही देतो की SNM ॲग्रोटेक हा ग्रुप सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता जेवढे आपले 5 पंचामृत प्रोडक्ट आहे त्याच्यावरती PhD करते VNIT मध्ये आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पेटेंटेड प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे कमीत कमी दरामध्ये, एवढे आश्वासन देतो. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्याला या प्रोडक्टला क्वालिटी प्रोडक्ट म्हणून आपण त्याला अप्रूव्ह करतो आणि त्याचा बेसिक आपण जे हे केलेलं आहे प्रात्यक्षिक ते शेतीमध्ये केलेलं आहे. 7 राज्याच्या वेगवेगळ्या शेत्या घेऊन वेगवेगळे पिकं घेऊन त्याचे प्रात्यक्षिक केले आणि त्याचा सर्वे गव्हर्नमेंटला सबमिट केला आणि तिथे जो त्याचा ऍव्हरेज फायदा झाला शेतकऱ्यांचा की जिथे डाटा की जिथे 15-20 क्विंटल पिकत होतं तर 25, 30, 35 पर्यंत गेले शेतकरी 3 वर्षात. म्हणजेच त्यांचा ग्रोथ झाला. जिथे केमिकलचा खर्च 15,000, 20,000, 25,000 होता तिथे आपण 5,000, 7,000, 10,000 म्हणजे तो कमी केला आणि शेतीचा जो दर्जा होता आपण टेस्टिंग केला तर 3 वर्षात दुरुस्त झाला.
हे त्याचे रिझल्ट आहे सर 7 राज्याचे. त्यामुळे आज SNM चांगल्या याच्यावरती काम करतोय आणि मला अभिमान आहे की आपल्या छोट्याशा परमेश्वर फॅक्टरी MIDC एरियामध्ये सुद्धा आम्ही ती कंपनी यावेळेस चालू केलेली आहे. म्हणजे त्याचा सेकंड ब्रँच आम्ही तुमच्याच गावात चालू केली MIDCला जिंदल स्टीलच्या सामने. त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगल्या दर्जाचं उत्पन्न नेहमी देऊ याबद्दल ग्वाही देतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ॲग्रोव्हिजनच्या या स्टॉलला भेट दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो.